नेवासा येथील एसटी स्टँड जवळील मेन रोडवरील सलग 6 दुकानांना अचानक आग लागून दुकानातील माल आणि साहित्य आगीत जळून भस्मसात झालंय। यात सुमारे 31 लाखांचं नुकसान झालंय। ही आग विझवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केलेत। आगीचं कारण समजू शकलं नाही, मात्र ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। एसटी स्टँड लगत असलेल्या विलास गरुड यांच्या सद्गुरू ऑटोमोबाईल्सला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली। बाहेरून धूर येत असल्याचं जवळच असलेल्या शिवाजीनगर परिसरातील युवकांच्या लक्षात आलं। या प्रसंगी पत्रकार शंकर नाबदे आणि पवन गरुड यांनी भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर साखर कारखान्यातील अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तहसीलदार नामदेव टिकेकर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कामगार तलाठी बंसीभाऊ साळवे आणि वसंत निपुंगे यांनी 6ही दुकानांचा पंचनामा केलाय। यात विलास गरुड यांच्या मालकीच्या सद्गुरू ऑटोमोबाईल हे दुकान जळून भस्मसात झालंय। तसेच राजेंद्र आवटी यांच्या सलून दुकानाचे 30,000 रुपयांचं नुकसान झालंय। संजय अकोलकर यांच्या शिवा ऑटो गॅरेजचं 35,000, रशीद शेख यांच्या सायकल दुकानाचं 36,000चं, तर ज्ञानेश्वर बोरुडे यांच्या शिवशक्ती मेन्स पार्लरचं 5,000चं नुकसान झालंय। या प्रसंगी सरपंच सतीश गायके, नंदकुमार पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन जळीत दुकानांची पाहणी केली आहे। LSS न्यूज नेवासा।